सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना मिसेस लीला राजे यांचा नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास या विषयामध्ये वैदिक संस्कृती अभ्यासणार आहोत. इयत्ता 7वी आहे तुमची, दिवस 19 आहे आणि इयत्ता 6वीचा पाठ क्रमांक 4 प्रकरण 4 वैदिक संस्कृती तुम्ही अभ्यासणार आहात. तर अध्ययन निष्पत्ती काय होणार आहे तुमची? भारताचे सांस्कृतिक व वैज्ञानिक क्षेत्रातील योगदान स्पष्ट करता येणार आहे तुम्हाला. भारताने सांस्कृतिक आणि वैज्ञानिक क्षेत्रात पूर्वीपासूनच योगदान दिलेलं आहे हे तुम्हाला कळणार आहे. विज्ञान हे काही नवीन नाही आहे. विज्ञान हे युरोपातून आलेलं नाही आहे, तर विज्ञान पहिले भारतातच उगम झाला विज्ञानाचा आणि भारतातूनच युरोपवासी शिकून तिकडे गेलेत हे तुम्हाला कळणार आहे. कसं बघा, भारतात खगोलशास्त्र, वैद्यकशास्त्र, गणित, धातुशास्त्र या सर्वांचा उदय झालेला आहे. खगोलशास्त्राचा, वैद्यकशास्त्राचा, ऋषी जीवक मुनी हे वैद्यकशास्त्राचे खूप गाढे अभ्यासक होते. त्यानंतर आर्यभट्ट आणि भास्कराचार्य गणिताचे खूप गाढे अभ्यासक होते. मेटलर्जी, धातुशास्त्र म्हणजे मेटलर्जी, याचे आपण गाढे अभ्यासक होतो. खगोलशास्त्र, दुर्बीण पहिल्यापासूनच आपल्याला अवगत होती. गॅलिलिओ हा पहिला नाही आहे, जो युरोपातला गॅलिलिओ हा पहिला नाही आहे ज्याने दुर्बिणीचा शोध लावला. भारतामध्ये ते पहिल्यापासूनच अवगत होतं हे तुम्हाला समजणार आहे. ओके, आपण जर डिटेल आपल्या इतिहासाचा अभ्यास केला ना, आपला इतिहास आणि आपला भूगोल याचा अभ्यास केला ना, तर आपल्याला समजेल की जगामध्ये जेवढंही काही अवगत आहे त्याचं मूळ, त्याचा पाया पहिले भारतातच होऊन गेलेला आहे. हे अणुरेणू जे आहे ना, अणुरेणू ते ऋषी कणाद यांनी इन्व्हेंट केलेले आहेत. कसे ते जसे जसे तुम्ही इयत्ता बदलत जाल तसं तसं तुम्हाला तो टॉपिक येतच जाणार आहे. बघा, आपण आज वैदिक संस्कृती बघत आहोत. वेद कसे निर्माण झाले, वेद कोणकोणते आहेत, त्याच्यामध्ये अजून कोणते सब पार्ट्स पडतात, भाग पडतात ते देखील आपण बघणार आहोत. आणि वैदिक संस्कृती कशी निर्माण आली, कशी भारतामध्ये आली ती देखील बघणार आहोत. बघा, सर्वात पहिले तुम्ही अभ्यास केला आहे हडप्पा संस्कृतीचा. हडप्पाकालीन संस्कृती तुम्ही अभ्यासलेली आहे. त्यामध्ये हडप्पा शहर आणि मोहनजोदाडो शहर ही विकसित शहरं भारतात खूप मिलियन वर्ष आधी होते हे तुम्हाला माहीत झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा टप्पा येतो वैदिक संस्कृतीचा. तर ही वैदिक काळ काय आहे चला समजून घेऊया. बघा, पहिले काही बाबी आठवूया. वैदिक काळातील भाषा कोणती? वैदिक काळात कोणती भाषा बोलली जायची? तर वैदिक काळात संस्कृत बोलली जायची. संस्कृत. बघा, इंग्रजी भाषा, लक्ष द्या हा, तर मी काय सांगते ते. इंग्रजी भाषा, मराठी भाषा, हिंदी भाषा, गुजराती भाषा, त्याच्यानंतर दक्षिणेकडच्या 4ही स्टेटमधील भाषा यांचा उगम कुठून झालेला आहे? संस्कृतमधून झालेला आहे. कसा? बघा, साऊथ इंडियन स्टेटमध्ये सगळे कसे बोलतात? म लावतात शेवटी, म किंवा न शेवटी, म्हणजे संस्कृतम, बरोबर ना? त्याच्यानंतर अजून अन्नम, म लावतात. तर संस्कृत शब्द पहिले उदयास आले, म्हणजे संस्कृत भाषा पहिले होती, त्यापासून अनेक भाषा निर्माण झालेल्या आहे. म्हणून म्हणतात, तुमच्या आई किंवा वडिलांना किंवा आजोबांना विचारा, म्हणून म्हणतात एखाद्या विद्यार्थ्याचं संस्कृत पक्का असेल ना तर त्याला इंग्लिश फ्लुएंटली बोलता येतं. कारण संस्कृतमधले जे शब्द असतात ते उच्चारायला खूप अवघड असतात आणि ते उच्चारण्याची सवय झाली तर इंग्लिश आपोआप चांगलं उच्चारता येतं. तर वैदिक काळातील भाषा कोणती होती? संस्कृत होती. लक्षात घ्या. सर्वाधिक प्राचीन साहित्य कोणते आहेत? सर्वाधिक प्राचीन साहित्य याचं उत्तर आपल्याला कुठे मिळणार आहे? वैदिक संस्कृती पाठामध्ये. सर्वाधिक प्राचीन साहित्य आपले कोणकोणते आहेत सांगा? रामायण, महाभारत हे प्राचीन साहित्य आहे की नाही? त्याच्याही आधी काय होते? उपनिषद. काय होते? उपनिषदे होती. वैदिक काळात
जे ऋषींनी लिहून ठेवलेले उपनिषदे, बरोबर. त्यासोबतच उपनिषदे कशामधून आली? सर्वात पहिले वेद आले. काय आले? वेद. वैदिक काळात वेद आले, म्हणून तर त्या काळाला वैदिक काळ म्हणतात ना. वेद. वेद कोणकोणते 4 वेद आहे सांगा बरं. कोणकोणते 4 वेद आहे? पहिला वेद कोणता? पहिला वेद कोणता? आठवतोय तुम्हाला वेद? सर्वात पहिला वेद आहे ऋग्वेद. ऋग्वेद. दुसरा यजुर्वेद. यजुर्वेद. तिसरा सामवेद. सामवेद. चौथा अथर्ववेद. अथर्ववेद. हे वेद आहे, हे साहित्य आहे, बरोबर. मग त्याच्यातून ऋचा आली, उपनिषदे आली, मांडके आली, वेगवेगळं. हे सगळं प्राचीन साहित्य आहे. त्यानंतर आपल्या आहारामध्ये कोणकोणते पदार्थ असतात? आपल्या आहारामध्ये पदार्थ कोणते असतात? सोपं उत्तर आहे की नाही? आपल्या आहारामध्ये डाळ असते, भाजी असते, चपाती असते, भाकरी किंवा चपाती, भात असतो आणि थोडंसं सॅलड देखील असतं. कांदा, टोमॅटो, काकडी, सॅलड असतं. एवढे पदार्थ आपल्या आहारामध्ये असतात. तिन्ही प्रश्नांची उत्तर आपण दिलेली आहे की नाही? मदतीसाठी दीक्षा ॲपच्या हे लिंकचा वापर करू शकता. सध्याच्या मनोरंजनाची साधने कोणती? सोपी सोपी प्रश्न आहे बघा. सध्याच्या मनोरंजनाची साधने कोणती? तर सध्या आपण कशाच्याद्वारे मनोरंजन करतो? आपण 1.5 वर्षापासून घरीच आहोत, तर मनोरंजनाची साधने वाढली आहेत. घरी असल्यावर टी व्ही आहे. काय आहे? टी व्ही. त्याच्यानंतर काय आहे? मोबाईल. मोबाईल. लॅपटॉप. लॅपटॉप. कम्प्युटर. कम्प्युटर. खूप सारी मनोरंजनाची साधने आहेत, बरोबर का. सध्याची ही. पाठात आलेले नवीन शब्द व त्याचे अर्थ लिहा. पाठात नवीन शब्द कोणकोणती आलेली आहे? पाठ बघायला जाऊया, चला. विद्यार्थी मित्रांनो, हा तुमचा वैदिक संस्कृती पाठ आहे. यामध्ये नवीन शब्द बघा. वेद आहे. वेद तुम्हाला माहीत नाही. इथे तुम्हाला दिलेला आहे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. संहिता आहे. त्यानंतर ऋग्वेद संहिता, सामवेद संहिता, अथर्ववेद संहिता, यजुर्वेद संहिता, सगळ्या संहिता, सगळ्या वेदांच्या संहिता. नवीन शब्द. त्यानंतर ब्राह्मण ग्रंथ आहे, अरण्यके आहे, अरण्यात जाऊन लिहिलेली अरण्यके, उपनिषदे आहेत. आणि ही सर्व नवीन शब्द तुम्हाला आहेत. ही नवीन शब्द तुम्ही पहिले कधी ऐकलेली नाही. ती फक्त वैदिक संस्कृतीमध्ये ऐकायला मिळतात, बरोबर का. चला आपण जाऊया आपल्या PDF मध्ये. हे सर्व शब्द तुम्ही लिहायचे आहेत. लिहा, लगेच लिहा. चला लिहा. वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद संहिता, सामवेद संहिता, अथर्ववेद संहिता, यजुर्वेद संहिता, ब्राह्मण ग्रंथ, अरण्यके, उपनिषदे. एवढे शब्द तुम्ही लिहायचे आहेत तिथे उत्तरामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे आवश्यक साहित्य पाहिजे ही कृती करण्यासाठी. इयत्ता 7वी पाठ्यपुस्तक व आंतरजाल. आंतरजाल म्हणजे इंटरनेट. आंतरजाल म्हणजे इंटरनेट. कृती काय बघा. एका शब्दात उत्तर द्यायचं आहे. वैदिक वाद साहित्याची भाषा लिहा. संस्कृत. एका शब्दात उत्तर लिहायचं आहे. विदू म्हणजे काय? विदू. विद्यार्थी मित्रांनो, विदू म्हणजे जाणणे. इथे लिहा जाणणे.
जाणणे, विधू म्हणजे जाणणे. वैदिक साहित्याची भाषा संस्कृत लिहिली आपण, बरोबर. गोधूम म्हणजे गहू. घराचा प्रमुखाला श्रेष्ठी म्हणत, श्रेष्ठी. आणि गृहपती, इथे गृहपती येईल, गृहपती. आणि श्रेणीच्या प्रमुखाला श्रेष्ठी. भरला तक्ता आपण, बरोबर. वैदिक साहित्याची भाषा संस्कृत. विधू म्हणजे जाणणे, गोधूम म्हणजे गहू, घराचा प्रमुख गृहपती, श्रेणीच्या प्रमुखाला श्रेष्ठी. पुढे जाऊया. सध्याच्या काळात स्त्रिया घालत असलेल्या दागिन्यांची नावे लिहा. सध्याच्या काळात स्त्रिया कोणकोणती दागिने घालतात? तुम्हाला माहितीच असेल विद्यार्थिनींनो की स्त्रिया कोणकोणते दागिने घालतात. लिहा. मंगळसूत्र, मंगळसूत्र. त्यानंतर लिहा हार, बांगड्या, त्याला कंगन पण म्हणतात. त्यानंतर अजून नेकलेस म्हणजेच हार. नेकलेस लिहिला तरी चालेल, हार लिहिला तरी चालेल. अजून वेगवेगळे दागिन्यांचे प्रकार, जेवढेही स्त्रिया घालतात तेवढे दागिन्यांचे प्रकार, खूप सारे दागिने असतात, त्यांचे प्रकार लिहायचे आहे आजच्या काळातले. ओके. आणि काय समजले तुम्हाला? वरील कृती केल्यावर तुला वैदिक संस्कृती या पाठात काय समजले ते लिहा. ओके. तर वरील कृती केल्यावर मला काय समजले वैदिक संस्कृतीमध्ये, की वेदांचा जन्म लिहायचं आहे. वेदांचा जन्म हा वैदिक संस्कृतीमध्ये झाला आहे. सर्वात पहिले वैदिक संस्कृतीमध्येच 4 वेद आले, त्यानंतर त्याच्या संहिता तयार झाल्या आणि ते सर्व कशामध्ये साहित्य होतं? संस्कृत भाषेमध्ये होतं. ते साहित्य सर्व संस्कृत भाषेमध्ये होतं. आणि त्यानंतर काय झालं की पुढच्या युगाला प्रारंभ झाला वैदिक काळानंतर, वैदिक संस्कृतीनंतर. वैदिक संस्कृतीमध्ये सर्वात प्रथम घोडा वापरला गेला. घोडा वापरला गेला. त्याआधी घोडा नव्हता. हडप्पाकालीन संस्कृतीमध्ये घोडा नव्हता. घोड्याचा तिथे शब्द आलेला नाही. त्यांनी कुत्रा शब्द वापरलेला आहे. कुत्रा ते पाळत होते, गाय पाळत होते, परंतु बैल पाळत होते, परंतु घोडा नाही, घोडा नव्हता. तर वैदिक संस्कृतीमध्ये सर्वात प्रथम घोडा आला, हेही मला समजलं. तर एवढं लिहायचं आहे, पुष्कळ आहे. ओके. तर इथे ते उत्तर येणार आहे, तुम्हाला काय समजले त्याचं. आणि ही आजची आपली ॲक्टिव्हिटी पूर्ण झालेली आहे. याप्रमाणे आपण इयत्ता 7वी वैदिक संस्कृतीची ही ॲक्टिव्हिटी पूर्ण केलेली आहे. आणि पूर्ण वैदिक संस्कृती इयत्ता 6वीच्या PDF फॉर्ममध्ये पुस्तकातून पूर्ण वैदिक संस्कृती वाचून काढा, त्याच्यात डिटेल माहिती दिलेली आहे. ओके. तर आपण ही ॲक्टिव्हिटी आज सोडवलेली आहे. तुम्ही व्यवस्थित तुमच्या सेतूच्या वहीमध्ये नोंद करणार आहात आणि वैदिक संस्कृती वाचणार आहात. तर विद्यार्थी मित्रांनो, घरीच राहा, सुरक्षित राहा, आपल्यासोबत आपल्या आईवडिलांचीही काळजी घ्या, वारंवार हँडवॉश करा आणि होमवर्क रेग्युलरली करा. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.